ही पावभाजी पाहिल्यावर तुम्ही डाएट विसराल. गरमागरम बटरमध्ये माखलेली पावभाजी आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल बनवणार आहोत. नमस्कार, मी रुपाच फूड स्टोरीवर तुमचं स्वागत आहे. तर चला आपण सुरू करूया. त्यासाठी आपल्याला लागेल बटाटा, गाजर, सिमला मिरची, फ्लॉवर आणि बीटरूट. हे स्वच्छ धुवून कापून घेतलं आहे. हे आपण एका कुकरमध्ये टाकून घेऊ. बटाटा घातला, तर गाजर, सिमला मिरची आणि फ्लॉवर, त्याचबरोबर बीट पण. हे सर्व कुकरमध्ये टाकून त्यात पाणी घालून मीठ घातलं आणि बटरचा एक क्यूब टाकला. आणि याच्या आपल्याला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे 2 ते 3. हे मॅशरने चांगलं मॅश करून घेतलं. त्यानंतर कढई घेऊन त्यामध्ये तेल आणि बटर घातलं. त्यात बारीक कापलेला कांदा तो छान परतवून घेऊ. नंतर त्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट बनवली होती ती घालून घेतली. नंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि लाल तिखट, हळद. तिखट तुम्हाला गरजेनुसार जसं तिखट हवं आहे तसं. त्यानंतर धनेपूड. हे सगळं परतवून घेऊ. त्यानंतर पावभाजी मसाला घातला. नंतर बनवलेलं बॅटर आहे ते घालून घेतलं आणि मीठ चवीनुसार. पण मीठ हे आपण आधी शिजवताना घातलं होतं, त्याच्यामुळे जरा विचार करू. हे चांगलं मिक्स करून थोडं पाणी पाहिजे तर पाणी टाकायचं. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आणि बटर. छान उकळी आली आणि कलर पण खूप सुंदर आला. त्यानंतर तव्यावर बटर टाकून थोडा पावभाजी मसाला घालतो. पावभाजी मसाला घातला की त्याचा फ्लेवर डबल होतो. त्यानंतर पाव घेतले आहेत त्या भाजून घेऊ छान त्याच्यावर आणि सर्विंग प्लेटमध्ये गरमागरम भाजी वाढून घेऊ. त्याच्यावरती बटर आणि थोडी कोथिंबीर गार्निश करू. तर तयार आहे पावभाजी. पाव, काकडी आणि कांदा लिंबू सोबत खूप मस्त लागते. गरमागरम पावभाजी तयार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही पावभाजीमध्ये जास्त बटर घालता की कमी घालता ते कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.